रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. 2025 हे बहुतेक लोकांसाठी चांगले वर्ष नव्हते. हे वर्ष मंगळाचे असल्याने अनेक लोकांवरती त्याचा प्रभाव पडला. आता प्रत्येकाला वाटतं की 2026 वर्षात सर्व काही चांगलं घडू देत. आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर आपल्या जीवनातही नवीन चांगले बदल घडू देत. मात्र यासाठी तुम्ही स्वतः काही गोष्टी करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही नवीन वर्ष आयुष्यात नवीन संधी आणि प्रगती घेऊन यावं असं वाटत असेल, तर त्यासाठी आपल्या घराची वास्तू योग्य असणं अतिशय आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या आधी तुमच्या घरातून तुम्हाला कोणत्या वस्तू अशा आहेत की त्या काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून की तुमच्या घरात चांगले दिवस येतील. तर जाणून घेऊया त्या वस्तू. नवीन वर्षाच्या आधी घरातून काढून टाका ह्या वस्तू. सगळ्यात आधी तुमच्या घरातून जुने आणि जीर्ण झालेले बूट आणि चप्पल तुम्हाला काढून टाकायचे आहेत, म्हणजेच फेकून द्यायचे आहेत. वास्तुशास्त्रानुसार ह्या वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता येते. शिवाय त्यांची नकारात्मक ऊर्जा पूर्ण झालेली कोणतेही काम खराब करू शकते. त्यामुळे लक्षात घ्या, गरजू व्यक्तीला ते दान करणे किंवा फेकून देणे चांगले. दान करतानाही जर ते चांगल्या स्थितीमध्ये असतील तरच ते दान करा. खूपच खराब झाले असतील तर ते तुम्ही फेकून द्या. दुसरं म्हणजे बंद पडलेले घरात. घड्याळ घरात कधीही बंद पडलेले नसावे. तुम्ही ते वेळेत दुरुस्त करून घेऊ शकता, पण बंद किंवा खराब घड्याळ घरात ठेवू नका. असं असतं की एखादी घड्याळ एखाद्या व्यक्तीने दिली आहे म्हणून त्याची आठवण म्हणून ती खराब झाली तरी तुम्ही ठेवता, पण ते चुकीचं आहे. असे केल्याने नशिबाची साथ मिळणे थांबते. याच्या ऊर्जेमुळे आयुष्यात तणाव वाढू लागतो आणि कामांमध्ये अडथळे देखील निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे बंद पडलेली खराब झाली घड्याळं तुम्ही फेकून द्या. चांगली होत असतील तर ती तुम्ही नीट करून आणून वापरू शकता. तिसरी गोष्ट, तुटलेली काच. एखादी वस्तू खूप प्रिय असते मात्र त्याची काच चिरलेली असते, तर ती सुद्धा तुम्ही ठेवायची नाही आहे. तुटलेली काच बराच काळ ठेवतात आणि ती घरात ठेवणं खूप अशुभ मानलं जातं. तुटलेली काच वास्तूनुसार नकारात्मक ऊर्जा आणते आणि घराची शांती आनंद भंग करते. त्यामुळे कितीही प्रिय वस्तू असेल तर ती नीट होत असेल तर करून घ्या, नसेल तर ती टाकून द्या. दरवाजांची, खिडक्यांची जी काही काचं असतील तर ती रिपेअर करून घ्या आणि जर रिपेअर करण्याच्या स्थितीत नसतील तर ती सरळ फेकून द्या. चौथी गोष्ट, सुकलेली झाडे, रोपे. हिवाळ्यात काही झाडे सुकू लागतात. बरेच लोक या वाळलेल्या झाडांना कुंड्यांमध्येच ठेवतात, मात्र हे करणं अगदी चुकीचं आहे. असं कशासाठी ठेवतात की आशा असते की पुन्हा हे जिवंत होतील, त्यांना ऊन देऊ, पाणी देऊ. लक्षात ठेवा की वास्तूनुसार अशा झाडांमध्ये वास्तुदोष निर्माण होतात. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अशा झाडांना घरातून काढून टाका. नवीन रोपे आणा आणि छानपैकी ती आपल्या कुंड्यांमध्ये सजवून लावा. देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात, देवांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही ठेवू नये किंवा तशा मूर्ती असतील तर त्या योग्य पद्धतीने विसर्जन कराव्या. तसेच देवांचे फाटलेले फोटो देखील ठेवू नये. यामुळे घरातील सर्वांच्या आयुष्यावर त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे खंडित झालेल्या मूर्ती असतील किंवा फाटलेले फोटो असतील तर ते चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. त्याचबरोबर काही छोटे छोटे कारणं देखील मी तुम्हाला सांगते की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहते आणि पैसा टिकत नाही, तो खर्च होत राहतो, कुठल्याही गोष्टींमध्ये व्यर्थ खर्च होतो. तर लक्षात घ्या, आपल्या घरातली जेवढी काही नळं आहेत पाण्याची
बेसिनचा असू देत, बाथरूमचा असू देत, टॉयलेटचा कुठलाही नळ असू देत, त्याच्यातनं टपक टपक पाणी पडत असेल, असा आवाज येत असेल, तर ते सगळ्यात मोठं आपली जो पैसा आहे, पैशाचं नुकसान होणं, त्याचबरोबर पैसा न टिकणं. जशी नळाला गळती लागते तशीच पैशाला देखील गळती लागते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पैसा न टिकणं, तर आपल्या घरातली नळं आधी रिपेअर करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्या बाथरूममधल्या बकेट्स असतील, टॉयलेटमधल्या बकेट्स असतील, तर त्या स्वच्छ नवीन आणता येत असेल तर आणा, नसेल आणायच्या तर स्वच्छ घासून त्यांची इतकं कीटन वगैरे चढलेलं असतं तर ते सगळं घासा. टॉयलेट बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. त्यामुळे टॉयलेट बाथरूमची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. त्यामुळे टॉयलेट बाथरूमची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर जुने कपडे खूप दिवसांपासून पडलेले असतील तर ते तुम्ही यूजमध्ये नसेल तर ते टाकून द्या. वापरायचे असतील तर तुम्ही ते वापरा किंवा मग तुम्ही ते दान करा. त्या कपड्यांचं तुम्हाला जे करायचं ते करा, पण साठवून ठेवू नका. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये एक नियम लावून घ्या नवीन वर्षात. सकाळ संध्याकाळ सुगंधित वातावरण झालंच पाहिजे. आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ कपूर हा जाळलाच गेला पाहिजे. कपुरामुळे खूप नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी ही घराबाहेर जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कापूर हा जाळला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी जमेल तेवढी स्वच्छता शनिवारच्या दिवशी आपण करायची. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई ही जाळी जळमटं निघालीच पाहिजे. त्याचबरोबर एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा निवास असतो, तर तिथे देखील स्वच्छता ठेवणं हे आपलं काम आहे. आता किचनच्या स्वच्छतेबद्दल बोलायचं गेलं तर काय होतं, कित्येक वेळा धान्यांना कीड लागते, भूंग होतात, धान्य खराब होतं, कुणाकुणाकडे तर पार ते सडतं. त्याचबरोबर फ्रीजमध्ये खूप काही वस्तू साठवून ठेवल्या जातात, त्या खराब होऊ लागतात. बुरशी येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण टाळायचं आहे. आपल्या घरामध्ये नकारात्मकता न येणं, आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणं, आपल्या घरातलं वातावरण हे आपल्यावर डिपेंड करतं की ते आपण कसं ठेवतो. त्यामुळे ज्याही काही वस्तू मी तुम्हाला घराबाहेर काढायला सांगितल्या, व्यवस्थित करायला सांगितल्या, त्या तुम्ही आवर्जून करून बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात याचा नक्कीच खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल. त्यामुळे जुने कपडे असोत, बंद पडलेली घड्याळं असोत, फुटलेली काचं असोत, बिघडलेली नळं असोत किंवा तुमचे साठवलेले कपडे असो, किचनमधली साफसफाई असो, ती वारंवार वरचेवर करत चला. स्वच्छता घरामध्ये ठेवत चला. माता लक्ष्मी ही कायम तुमच्या घरामध्ये निवास करेल.